हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपालीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने रवा केक बनवला आहे. करायला अगदी सोपे आहे. जास्त पसारा न करता मिक्सरच्या एका पॉटमध्ये आणि ओव्हनचा वापर न करता अगदी कढईमध्ये हा रवा केक बनवला आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर असं झाला, स्पॉन्जी आणि टेस्टला भन्नाट झाला आहे. ही रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर संपूर्ण व्हिडिओ हा बघावा लागेल. तो कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर मग कृतीला सुरुवात करू. इथे मिक्सरच्या पॉटमध्ये मी 1.5 कप रवा घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा कप साखर घेतली आहे. मेजरमेंट एकच घरातलं कुठल्याही वाटीचं फिक्स करा, त्याप्रमाणे हे पोर्शन घ्या. त्यानंतर 1/4 कप मी खाण्याचं तेल घेतलं आहे. रेग्युलरचं जे तेल वापरत असाल ते घ्या. आणि तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स काही इसेन्स वगैरे नसेल तर इथे फ्लेवरसाठी छान वेलची टाका. 4 ते 5 वेलची घेतली आहे. छान फ्लेवर येतो वेलचीमुळे. त्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे. चव छान येते केकला. त्यानंतर अर्धा चम्मच आपल्याला बेकिंग पावडर टाकायचं आहे. 1/4 टेबलस्पून आपल्याला बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला मेजरमेंट कपाने 1 कप दूध घ्यायचं आहे. त्याच मेजरमेंट कपाने अर्धा कप दही घ्यायचं आहे. संपूर्ण जिन्नस मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे केक टीनला तेलाने थोडंसं ग्रीस करायचं, तेल टाकायचं आहे आणि ब्रशच्या सहाय्याने त्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि यावर थोडंसं पीठ भरभरून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला केक खाली कुठे चिटकणार नाही. त्यामुळे या पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. केक करायच्या आधीच हे प्रोसिजर करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसवर मी कढई ठेवली आहे. त्यावर स्टँड ठेवलं आहे आणि मीठ टाकून घेतलं आहे. 10 मिनटं हे प्रीहीट करायला ठेवायचं आहे. त्यानंतर छान मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं आहे. बघू शकता या पद्धतीची ही कन्सिस्टन्सी हवी आहे. लगेचच याला केक टीनमध्ये पोअर करून घ्यायचं आहे आणि यावर तुम्ही हवं ते ड्रायफ्रूट घालून गार्निश करू शकता. काजू, बदाम, पिस्ता हे तुम्ही इथे गार्निशिंगला वापरू शकता. मी इथे छान बारीक चिरलेले बदाम टाकले आहे. त्यानंतर 10 मिनटं प्रीहीट झालेले आहे. त्यामध्ये लगेचच हे केक बेक होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 45 मिनटं किंवा कमीत कमी 40 मिनटं हा केक बेक होण्यासाठी ठेवायचा आहे. गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून त्यावर एखादी जाड वस्तू किंवा खलबत्ता म्हणा या पद्धतीने हे ठेवून घ्यायचं आहे. 45 मिनटं झालेले आहे. बघू शकता इथे आपण हे काढणार आहोत. केक छान बेक झाला आहे. बघू शकता छान वर असा टम्म फुगलेला आहे. आपण चेक करणार आहोत बेक झाला का. बघू शकता मी चाकूच्या सहाय्याने चेक केलं आहे. कुठेच चाकूला लागला वगैरे नाही. त्यामुळे हे संपूर्ण बेक झालं आहे. त्यानंतर हे काढून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत हे केक पूर्णतः थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला हे कट नाही करायचं आहे. सर्विंग करताना हे केक आपल्याला थंड असलं पाहिजे. त्यानंतरच आपण हे डिमोल्ड करून घ्यायचं आहे. त्यामुळे लगेचच हे डिमोल्ड नाही करायचं, थंड होऊ द्यायचं. संपूर्ण हा केक थंड झाला बघू शकता इथे. त्यानंतर याला डिमोल्ड केलेलं आहे. कलर बघा किती सुरेख आला, सुंदर आलेला असा, खूप छान असा कलर आलेला आहे. स्पॉन्जी झालेला आहे. अगदी लहान मुलांना केक म्हटलं तर आपण अगदी घरच्या साहित्यातून झटपट हा केक बनवू शकतो. आणि मुलांना कधी एनी टाईम आपल्या लहान मुलांना केक आवडतो. त्यामुळे झटपट हा रवा केक घरच्या साहित्यातून लगेचच बनणारा हा केक आहे. नक्की ही रेसिपी ट्राय करा. बघू शकता किती छान झाला. आपण याला कट करणार आहोत. छान या पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे आणि एन्जॉय करायचा हा केक. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि हो, तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे काय होतं, मी जेव्हा पण रेसिपी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येईल. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. अशाच छान छान मी रेसिपी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. बाय बाय.